क्लास 10 ची आपण सिरीज सुरू केली आहे. त्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे √2x² + 4x + √2 इज इक्वल टू 0. इथं आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट काढायची आहे. लक्षात ठेवा, डिस्क्रिमिनंट म्हणजे होते b² - 4ac ची व्हॅल्यू. आता b² - 4ac ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यात पहिली इथं a b c ची व्हॅल्यू आपण फाइंड करू. x च्या समोरचा जो कोएफिशियंट असतो तो असतो a ची व्हॅल्यू. a ची व्हॅल्यू आहे इथं √2. x च्या समोरचा जो कोएफिशियंट असतो तो असतो b ची व्हॅल्यू. b आहे इथं 4 आणि कॉन्स्टंट वाला जो टर्म असतो तो असतो c ची व्हॅल्यू. c ची व्हॅल्यू आहे इथं 2√2. आता आपल्याला काढायचं आहे b² - 4ac. b² - 4ac इज इक्वल टू, यालाच म्हणतो आपण डिस्क्रिमिनंट डेल्टा. b² - 4ac म्हणजे b ची व्हॅल्यू आहे 4, 4 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू आहे √2 आणि c ची व्हॅल्यू आहे 2√2. नेक्स्ट मग आता आपल्याला काय करायचं आहे, 4 चा स्क्वेअर होतो 16 मायनस √2 इंटू √2 म्हणजे होते 2. आपल्याला माहित आहे नंबरचा मल्टिप्लाय नंबर सोबत करायचा, रूटचा मल्टिप्लाय रूट सोबत. 4 चा 2 सोबत, √2 चा √2 सोबत. 4 इंटू 2 म्हणजे होईल 8 इंटू √2 इंटू √2 म्हणजे होईल 2. इथं येईल आपला 16 मायनस 8 इंटू 2 म्हणजे 16. 16 मायनस 16 म्हणजे होते 0. हे आली आपली डेल्टा.